हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज खूपच लेट झालेला आहे आपल्याला स्ट्रीमला, बट नो वरीज, कारण इकॉनॉमिक्सचं सेशन थोडंसं लेट चाललं होतं. या सेशनमध्ये सॉरी ओ सी एमचा आज जो थोडासा सेशन झाला होता तो थोडासा लेट झाला होता मॅडमचा. ओके, सो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे यावर्षी बोर्ड्स 2024 मध्ये येणारं प्रॉब्लेम डिझोल्युशनचं, ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं. ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं गणित आतापर्यंत ओव्हरऑल बोर्डाच्या एक्झाममध्ये 2014 पासून ते 2020 पर्यंत फक्त एक वेळेस आलेलं होतं. नवीन सिलेबसमध्ये तर आतापर्यंत डिझोल्युशनचं, ऑल पार्टनर इन्शुरन्सचं आलं नाहीये. यावर्षी मॅक्सिमम चान्सेस आहेत तुम्हाला ऑल पार्टनर इन्शुरन्सचं गणित येईल. ओके, थोडंसं याच्याबद्दल माहिती सांगण्याच्या अगोदर या गणितामध्ये फॉर्मॅट्स बघा. रिअलायझेशन अकाउंट्स आपल्याला तयार करावं लागतं सर्वात पहिला. त्याच्यानंतर पार्टनरचं कॅपिटल अकाउंट्स तयार करावं लागतो. त्यानंतर बँक अकाउंट. ओके, आणि मग बँक अकाउंट नंतर तुम्हाला तयार करावं लागेल जेवढेही आउटसाइडर लायबिलिटीज आहेत त्या आउटसाइडर लायबिलिटीजचे अकाउंट्स, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट अँड देन डेफिशियन्सी अकाउंट. आणि हा अकाउंट सर्वात महत्त्वाचा आहे, कारण ह्याची टोटल जर बरोबर आली तर गणित बरोबर, अदरवाईज गणित काय होईल आपलं, चुकेल. सो आज आपलं पेपर सुद्धा झालं होतं. सी पी एलचा 100 मार्क्सचा पेपर तुम्हाला आपल्या क्लासच्या टेलिग्राम ग्रुपवर आला सुद्धा असेल. पेपर आपण आजच्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं, राईट. सो पेपरबद्दल डिस्कशन आपल्याला उद्या करायचं आहे, कारण खूप सारे जणांनी पेपर सेंड केलेला आहे, त्यांचे चेक वगैरे करायचे आहेत. त्यामुळे उद्या डिस्कस करूयात. ओके, आज पूर्णपणे फोकस आपण या प्रॉब्लेमवर ठेवूयात जो की एक्झामला येईल. आता स्ट्रीम पाहण्याचा बेस्ट मार्ग कोणता असेल तर फॉर्मॅट ड्रॉ करणे. मी तुम्हाला फॉर्मॅट ड्रॉ करण्यासाठी 3 ते 4 मिनिटाचा टाइम द्यायलो. फटाफट फटाफट फॉर्मॅट्स ड्रॉ करून घ्या. तोपर्यंत कॉलवर जे स्टुडंट्स कनेक्ट झालेले आहेत मी त्यांना काही प्रश्न विचारतो. ओके, तर भिसे, सर्वात पहिला प्रश्न तुला आहे. ऑल पार्टनर इन्सॉल्वंटमध्ये कंपल्सरी किती अकाउंट्स तयार करावं लागतात? कंपल्सरी 4 अकाउंट्स. कोणते कोणते 4 अकाउंट्स कंपल्सरी तयार करावं लागतात? रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट आणि डेफिशियन्सी अकाउंट. राईट. प्रॉब्लेम मध्ये चेक करा, पार्टनरचं नाव दिलेलं आहे राजश्री, जयश्री आणि धनश्री. ओके, शॉर्ट मध्ये लिहितोय तुम्ही. अक्षय, तुझ्यासाठी प्रश्न आहे. आउटसाइडर लायबिलिटीज कोणते कोणते आहेत? क्रेडिटर, हम्म, पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, ऑर्डर. 6 आहेत, टोटल 6 आहेत बरं. आउटसाइडर लायबिलिटीज कोणते कोणते 6 आहेत? क्रेडिटर, हा पेबल, हा. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक काय म्हणला? ऑर्डर फ्लो, बँक, बँक ओव्हरड्राफ्ट, हा, बँक ओव्हरड्राफ्ट 3 झाले. ऑर्डर फ्लो, 4. भिस्या, किती आहेत आउटसाइडर लायबिलिटीज टोटल? 6. कोणते कोणते आहेत? सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेबल, हा. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लोन फ्रॉम अदर्स. लोन फ्रॉम ऑर्डर्स. लोन फ्रॉम अदर्स. लोन फ्रॉम अदर्स म्हणजे काय की व्यवसायाच्या भागीदारांना सोडून बाकीचं लोन. ओके, आउटसाइडर लायबिलिटीज टोटल 6 आहेत. ओके, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे 3 इथे दिसायलेत. बँक लोन, त्यानंतर लोन फ्रॉम अदर्स अँड त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर कोणता आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. 6 आहेत. चला, डन. तर आता सर्वात पहिले गणित करत असताना आपण काय करूयात, बेसिक बेसिक पोस्टिंग करून टाकूयात. जसं की डिझोल्युशन मध्ये आपण डिस्कस करत होता. आजचा पेपर मध्ये जे कृष्णाले मॅक्सिमम आन्सर्स पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ओके, आपण तो पेपर सॉल्व्ह करूयात. बट उद्या आणखी खूप साऱ्या जणांनी ते सॉल्व्ह केलं नाहीये, त्यांचे पेपर्स मला येणं बाकी आहेत. एकदाचा स्टुडंटनी पेपर सॉल्व्ह केलेले मला सेंड केले, मग आपण मी सॉल्व्ह करूयात. ओके, राईट. आणि तोपर्यंत तुम्ही हा गणिताकडे फोकस करा. हा गणित खूप इम्पॉर्टंट आहे. डन. कॅपिटल बघा,
20,000, 16,000, 17,500. डन. त्याच्यानंतर कॅपिटल झाल्यानंतर आता आपण येऊयात ॲसेट्सकडे. चला, जसं की डिझोल्युशन मध्ये बेसिक टेक्निक आहे की ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मध्ये सर्वात पहिले तुम्ही असं ऍडजस्टमेंट करता. ओके. बट डिझोल्युशन मध्ये बेस्ट टेक्निक आहे की अगोदर सर्व बॅलन्स शीट खाली करून टाकायची आणि मग पोस्टिंग करायला यायचं. सर्वात पहिले आपण फटाफट काय करूयात, जेवढेही सन्ड्री ॲसेट्स आहेत ते ट्रान्सफर करूयात रिअलायझेशन अकाउंटच्या डीआर साईडला. बेसे सन्ड्री ॲसेट्स मध्ये कॅश येते का? येत नाही सर. कॅश येत नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येते का सन्ड्री ॲसेट्स मध्ये? नाही येत नाही. नाही येत नाही. आरडीडी येते का? आरडीडी येत नाही सर, देतो सर. मग राहिले कोणते आता? प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स आणि गुडविल, एवढे 4च लिहायचे. हो. चला या सर्व फटाफट सन्ड्री ॲसेट्स लिहून टाकूयात. प्लांट अँड मशिनरी ची अमाऊंट लिहा, मी सांगतो जर गणित तुमच्याकडे नाही आहे ऑब्व्हियसली. 47,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट लिहा 13,300. स्टॉक 27,000. त्याच्यानंतर डेटर्स लई जणांना कन्फ्युजन होते डिझोल्युशन मध्ये की डेटर्सची व्हॅल्यू लिहावं तर लिहावं कोणती लिहावं. ओके. हा 20,000 लिहाव का 18,000 लिहाव? 20,000ला म्हणतात बुक व्हॅल्यू आणि 18,000ला म्हणतात ऍक्च्युअल व्हॅल्यू. ओके. आता सांगा कोणती व्हॅल्यू लिहायची? बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू 20,000. प्रीती जाधवचं म्हणणं आहे की बॅलन्स शीट टॅली झालं नाही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. डन. 20,000 रुपये लिहून टाका. डेटर्स 20,000. त्याच्यानंतर आहे गुडविल. गुडविल मध्ये ह्याला भिहायचं नाही, ऍडमिशन मध्ये जसं घाबरतात तसं. डिझोल्युशन मधलं गुडविल सर्वात सोपं आहे. एनिवन कोणी टोटल केलेलं आहे का? किती आले टोटल? 1,32,300. बिशा झोपीमध्ये टोटल चांगला असेल मेलास हा. 1,32,300. पास होण्यासाठी काहीतरी सांगायचं आहे सगळ्यांना. डेफिनेटली आता पास होण्यासाठी यार फक्त फायनल अकाउंट आणि एनपीओ 2 चॅप्टर करून घ्या. पहिला आणि दुसरा ऑटोमॅटिक पास होता. तुम्हाला पास होण्यासाठी 80 पैकी 20 मार्क घ्यायचे. कॉलेजमधून 20 मार्क आहेत. राईट. प्रॅक्टिकलचे 20 मार्क आहेत आणि एक्झाम मध्ये 80 पैकी 20 घ्यायचे. इझिली पास होऊन जातात. अकाउंट मध्ये कोणी नापास होत नाही. अकाउंट मध्ये प्रत्येक जण पास होतात. ओके. राईट. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला आजूबाजूला वर्गामध्ये आता असं म्हणणे, बट ऑब्जेक्टिव्ह जे आहे आजूबाजूला बघायचं, कोणाचं तरी हुशार वगैरे असेल तर पहिल्याच पेपरला कळून जाते. इंग्लिश OCM ला अनालिसिस करायचं की वर्गामध्ये हुशार कोण आहे काय नाही, आणि मग बरोबर एक्झाम मध्ये शेवटच्या 10 मिनिटात त्याला ऑब्जेक्टिव्ह विचारायचं. इकॉनॉमिक्सच्या पेपरला अनालिस करायचं, OCMच्या पेपरला अनालाइज करायचं कोण हुशार आहे काय नाही ते, आणि मग पेपर संपल्यानंतर थोडंसं त्याला असं खाऊ पिऊ घालायचं, नाश्ता पाणी आणि ऑब्जेक्टिव्ह मारून घ्यायचं. हा, ऑब्जेक्टिव्ह किती स्ट्रिक्ट घेतलं तरी फुटतात, काही टेन्शन नाही. पहिले 20, अरे कितीही मोठे सेंटर असू दे, काही असू दे, मुख्यमंत्री जरी तिथे आला तरी ऑब्जेक्टिव्हचे आन्सर कोणी ना कोणी फोडतेच वर्गामध्ये. चला, प्रोव्हिजन्स चेक करूयात. इकडे लिहून टाकूयात. बिसे प्रोव्हिजन्स म्हणजे आरडीडी येते बरोबर. हो सर. मग आरडीडी कधी पण रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिता आपण? CR. राईट. 2,000.
त्याच्यानंतर कॅश अकाउंटचं बॅलन्स लिहा. हे झालं आपलं ऑलरेडी डन. कॅश अकाउंटचं बॅलन्स 25,000. कॅश अकाउंटचं बॅलन्स 25,000. अरे भाई स्कॅम होलाय इथं. कॅश अकाउंट इथं आहे. सर 25,000 गोडविल आहे हो. नाही रे, चेक कर बरं. 29,200 आहे. कॅश बॅलन्स किती आहे? अरे हा 29,200 आहे. 29,200. राईट राईट, 29,200 आहे. नाही माय बॅड. हा एक सेकंड लिहून टाकतो मी. 29,200 राईट. कॅश ऑब्लिक बँक 29,200 डन. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस. भाई हे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे का लॉस आहे? 40,000 रुपये बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आलेला आहे. अनडिस्ट्रीब्युटेड काय लॉस आहे 40,000 रुपये. त्यांचं प्रॉफिट लॉस रेशो चेक करा बरं किती दिलेला आहे. 5/3/2. 5/3/2. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डीआर साईडला या. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती किती वाटत भिस्या? 40,000 आहे. 20,000, 12,000, 8,000. आज कोणते कोणते गणित चुकले तुझे? ऍडमिशन आणि बिल ऑफ एक्सपेन्स ते सोडवलेच नाही. बाकी सगळे बरोबर आहे. ऍडमिशन बिल ऑफ एक्शन सोडवलंच नाहीस पुरा पेपरमध्ये? ऍडमिशन सोडवलं पण ऍडमिशन कुठल्या बिल ऑफ एक्सपेन्स सोडवलं नाही. बिल ऑफ एक्शन सोडवलं नव्हतंस काय? बोर्डाला जेवढं काय? सोडवलं तेवढं पैकी एक होतं. बरं, आता बोर्डाला कोणतं सोडवणार आहेस? ऍडमिशन काय सॉरी बिल ऑफ एक्सचेंज की डिझोल्युशन? रिझर्वेशन. अच्छा, चांगल्या चांगल्याला एनपीयू ची बॅलन्स शीट चुकली. काय सांगू विषय, मी म्हणणाऱ्याची एनपीयू ची बॅलन्स शीट चुकली. मी जर आजच्या पेपरला राहिलो असतो आणि एनपीयू ची बॅलन्स शीट चुकली असती असं उडी मारलो असतो माहिती का. तुझी एनपीयू ची बॅलन्स लास्ट इयरचे आशेटच दिलं नाही ना सर. अरे लास्ट इयरचं ऍसेट कसं दिलं नाही काय बोलालास तू? हे बघा, ते तसंच राहते. पुस्तकीमध्ये काय सांगलेलं आहे, पुस्तकीमध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढा मुलाला आहे. पुस्तकीमध्ये बॅलन्स शीट काढा मुला नाही. तर आपण काय केलं, बॅलन्स शीट काढायला सांगला पोरांना त्याच्यामध्ये. ओके, तर आता हे बघ, हे लास्ट इयरची बॅलन्स शीट नसेल तर कॅपिटल फंड काढता येते ना. हे 7,000 रुपये ऍसेटला जाईनात. हो बाकी हा, हे 5,000 रुपये कुठे जातात? ऍसेटला जाते. 5,000 ऍसेटला जाणार. आशेतलाच जातो. हा, त्याच्यानंतर इथं बघ, स्टॉक ऑफ स्टेशनरी ओपनिंग स्टॉक. चालू वर्षाचं ओपनिंग म्हणजे मागच्या वर्षीचं काय राहते, क्लोजिंग राहते. क्लोजिंग हे सुद्धा आशेतला कुठे जाते. जाते? ऍसेटला जाते. बस या तिघांची बेरीज करायची होती तुम्हाला. 7, 5, 12 आणि 350. ऍसेट 12,350 आहेत. लॅबिलिटी एकही रुपयाची नाही. कॅपिटल फंड घेऊन कॅल्क्युलेट करायचं होतं. या गणिताचं कॅपिटल फंड 12,350 घेऊन कॅल्क्युलेट जर केला तर बॅलन्स शीट आली असती. आता मुलं काय म्हणतात की इन्कम अँड एक्सपेंडिचर दिलेलं आहे तेवढंच करा. बट मी ऑफलाईन मध्ये सांगितलं होतं की भाई ह्याच्या बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे. आताही सुद्धा चान्स आहे, आणखी पेपर रिव्ह्यू झालं नाहीये. इन केस ज्याने ज्याने केलं नाहीये, 12,350 घेऊन कॅपिटल फंड घेऊन कॅल्क्युलेट करा, येऊन जाईल. बाकी पुस्तकीतलंच सहा गणित. मार्क 6 मार्क कट होतात का मग सर? हा, 6 मार्क कट होतात. कॅपिटल फंड बॅलन्स शीट चुकलं तर 6 मार्क गेले समजून घ्यायचं. नाही बट टोटल जर तू लिहिलाच नाहीस बॅलन्स शीट तर 6 मार्क. तू जर काही ना काही लिहिला असेल तर टोटल चुकली तर 1.5 मार्क कटते. कॅश येत नाही बट हे कॅश कसं येईल बॅलन्स शीटला? ह्याच्याबद्दल आपण चर्चा उद्या करूया. सध्या आता पूर्ण फोकस डिझॉल्युशनवर राहू दे, नसं ते जाईल खड्ड्यात. चला, ऍसेट्स सगळे झाले आपले ऍसेट्स.
ट्रान्सफर करणं. आता या लायबिलिटीज साईड करे बघा, त्याच्यामध्ये जे क्रेडिटर्स आहेत बिल्स पेबल, बँक लोन, पब्लिक, हे आहेत आउटसाइडर लायबिलिटीज ज्याच्या नावानं आपल्याला सेपरेट अकाउंट काढायचं होतं. ओके राईट. चला आता क्रेडिटर्स आपल्यासाठी लायबिलिटीज आहे. भिसे तुझ्यासाठी प्रश्न आहे, लायबिलिटीजची बॅलन्स बीडी कोणत्या साईडला लिहिता आपण, डीआर ला का सीआर ला? सीआर सेलला. कस का सीआर ला लिहिता आपण क्रेडिटर्स किंवा लायबिलिटीची बॅलन्स बीडी सीआर ला? क्रेडिट बॅलन्स द्यायचं होतं. क्रेडिट बॅलन्स. ओके. अक्षय आवाज ऐकू आलाय का? हो सर. अक्षय, डिझोल्युशन मध्ये जे ऑल पार्टनर इन्शुरन्सचे गणित आहेत त्याच्यामध्ये आपण रिअलायझेशनच्या सीआर साईडला सन्ड्री लायबिलिटीज का लिहिना? कधी तर ऑल पार्टनर हा ऑल पार्टनर नॉर्मल गणितामध्ये बघ आपण इथं असं सन्ड्री लायबिलिटीज लिहिता राईट, डिझोल्युशनच्या गणितात. हो सर. हा या गणितामध्ये कसं का लिहित नाही? कारण तरी सर्वांनी मिळून डिझॉल्युशन होत आहे ना, मग सर्व पार्टनर्स मिळून, त्याच्यामुळे सगळे लायबिलिटीज पेड करावं लागते. सर्व लायबिलिटीज पेड करावं लागते कंपल्सरी. आणि दुसरं मेन रिझन आहे की आपण त्यांच्या नावानं सेपरेट काय तयार करायला, त्या पर्टिक्युलर ह्याच्या नावानं अकाउंट्स तयार करायला. सेपरेट अकाउंट तयार करून. राईट राईट, सेपरेट अकाउंट्स तयार करायला, त्याच्यामुळे इथं जात नाहीत. राईट, डन. नेक्स्ट चला याचे बॅलन्स बीड्या लिहून टाकूयात. 54, 36, 45. क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 54,000. बिल्स पेबल 36, बँक ओव्हरड्राफ्ट 45. डन. त्याच्यानंतर आता कोणतं राहिलेलं, जयश्री लोन. बाई साधं सिंपल लॉजिक आहे, जेव्हा जेव्हा डिझोल्युशन मध्ये एका पार्टनरचं लोन येते, जे की व्यवसायाशी एक पार्टनर आहे आणि आपल्या व्यवसायाने जयश्रीकडून लोन घेतलेला आहे 11,000चं. सर्वात पहिले चेक करा त्या 11,000च्या लोन बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे. हर्षद, ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंटच्या ह्याच्यामध्ये कोणतंही असेल तरी लिहिल्या जात नाही, रिलायझेशनच्या सीआरला लायबिलिटीज लिहायचं नसतात. ओके ओके, त्यांची मेथड वेगळी असेल. आता जयश्रीच्या लोन बद्दल ऍडजस्टमेंट मध्ये कुठं काही म्हणलेलं आहे का चेक करा. पूर्ण गणित जयश्री लोन बद्दल काही म्हणलेलं आहे का कुठं? थोडंसं गणित हे आहे तरी पण रेझोल्युशन वाढवून चेक करा. नाही सर, लोन बद्दल काही बोललेले नाही. नीट बघ भिशी, आम्हाला दिसला नाही. हर्षद, मेक शुअर कर. हे बघ हा, वन पार्टनर इन्स्टॉलमेंट आणि सिम्पल डिझोल्युशनच्या केसमध्ये मी रिलायझेशनच्या सीआर साईडला सन्ड्री लायबिलिटीज लिहितो. ओके, इथं सर्व पार्टनर इन्स्टॉलमेंट झालेले आहेत तर त्या केसमध्ये रिलायझेशनच्या सीआर साईडला सन्ड्री लायबिलिटीज येत नाहीत, असं माझी मेथड आहे. आय डोंट नो आता तुमचे सर कसे शिकवायलेत. मला एक वेळेस त्या प्रॉब्लेमचे फोटो सेंड कर, मी चेक करतो ती मेथड कशी आहे, मी पण शिकून घेतो एक वेळेस. बिशा तुझं म्हणणं बरोबर आहे, मजा घ्याल तुम्ही. जनरल ह्याच्या लोन बद्दल काहीच मला नाही. मी एक नियम लिहून दिलो होतो, लक्षात आहे का क्लासमध्ये बिसे? जर ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट मध्ये लोन बद्दल जर काही म्हणलं नाही तर मग डायरेक्ट एकच पोस्टिंग कुठं करायचं, पार्टनर कॅपिटलच्या सीआरला. पार्टनर्स कॅपिटलच्या सीआर साईड. राईट. जर काहीच म्हणलं नसेल तर सरळ सरळ तिचं लोन तिला आपल्याला द्यावं, कंपल्सरी द्यावं लागतं. ओके, आता व्यवसाय लगेच देत नाही. व्यवसायाचं मेन ड्युटी असते डिझोल्युशन झाल्यानंतर पहिलं स्टेप असते की अकाउंट सेटल करणे. अकाउंट कोणाचे सेटल करावं लागते? थर्ड पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे व्यवसायाच्या बाहेरील लोकांचे. मग पार्टनरचे जे काही उरले व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांना पैसे देणं झाल्यानंतर पार्टनर स्वतःचं अकाउंट सेटल करून घेतात. तसं हिला लगेचच्या लगेच पैसे दिले जात नाहीत. हिला असं बाय लोन अकाउंट म्हणून हिला तिच्या अकाउंटच्या सीआर साईडला लिहून टाकायचं. याचा अर्थ काय की व्यवसाय तिला तिच्या कॅपिटलचे किती रुपये देणं आहे? 16,000.
आणि तिच्या लोनचे किती देणार आहे 21. डन. कधी पण लक्षात या, ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंटच्या गणितामध्ये जर तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एका पार्टनरचं लोन दिलं असेल आणि त्या लोन बद्दल ऍडजस्टमेंट मध्ये काहीच म्हणलं नाही, डोळे झाकून त्याची पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला लिहून टाकायचं. ओके डन. चला हे झाले सगळेचे सगळे बॅलन्स शीट मधले पोस्टिंग झाले का एक वेळेस क्रॉस चेक करा. मग आपण जाऊयात ऍडजस्टमेंटकडे. हे सुद्धा झालं. ओके बॅलन्स शीट सुद्धा झाली. डन. त्याच्यानंतर आता आपण येऊयात ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंट मध्ये चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी हॅव्हिंग बिकम ॲब्सोलेट. जे प्लांट अँड मशिनरी आहे त्याची किंमत एकदम ना के बरोबर झालेली आहे. एकूण चेक करा त्याची प्राइस किती होती. त्याची प्राइस होती प्लांट अँड मशिनरीची 47,000. ओके आणि 47,000चं प्लांट तुम्ही फक्त आणि फक्त त्याची किंमत एकदम कमी झाल्यामुळं फक्त किती रुपयाला विकालात. कुड रिअलाइज ओनली 10,500. पहिला ॲसेट्स विकला आपण प्लांट 10,500ला. त्याच्यानंतर आपण काय विकालो, इन्व्हेस्टमेंट रिअलाइज फॉर 7,500 इन्व्हेस्टमेंट विकालो. आता ह्याची एकदम सोपी टेक्निक जर सांगायचं असेल तर कधी पण ॲसेट रिअलाइज बद्दल ॲडजस्टमेंट करत असताना किंवा त्या ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करत असताना सर्वात पहिले रिअलायझेशनच्या सीआर साईडला येऊन इथे लिहायचं बँक अकाउंट. बँक अकाउंट नंतर ब्रॅकेटमध्ये लिहायचं ॲसेट्स रिअलाइज. आता तिथं फटाफट लिहून टाकायचं आहे की कोणता ॲसेट्स कितीला विकला. सर्वात पहिले विकला प्लांट अँड मशिनरी रिअलायझेशनच्या सीआर साईडला. $10,500. कमलेश राठोड. कमलेश राठोड इफ आय एम नॉट रॉंग तुम्ही महावितरणचे स्टुडंट आहात का. ओके मला तर त्या बॅच मधलंच नाव वाटत आहे. एक वेळेस कन्फर्म करा का 12वीचे स्टुडंट आहात. प्लांट अँड मशिनरी 10,500. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 7,000. $7,500. स्टॉक आपण विकला 10,000 रुपयाला. स्टॉक नंतर विकला आपण गुडविल. गुडविल बद्दल थोडं बघा बरं काय सांगण्यात आलेलं आहे. बेसिक गुडविल बद्दल काय म्हणाल आहे त्या वाचून सांगू शकतोस का. अनेक मुलांना कन्फ्युजन होतं की इथं जे ॲसेट्स दिलेलं आहेत रिलायन्सच्या डीआरला हे प्रत्येक ॲसेट विकलंच पाहिजे असं वाटतात. असं काही नाही. जर एखादं ॲसेट विकलं नाही तर ताण घ्यायचं नाही. त्या ॲसेट्स आपलं सरळ सरळ काय आहे लॉस आहे. आता इथं काय म्हणलेलं आहे की गुडविल जे आपण विकायला असं काढला होता एकही रुपयाला विकलं नाही. गुडविल विकलंच नाही, सोडून टाकायचं, काहीच पोस्टिंग करायचं नाही. फक्त 3 ॲसेट्स विकले. कोणते कोणते. प्लांट अँड मशिनरी 10,500, इन्व्हेस्टमेंट 7,500 आणि स्टॉक विकलं 10,000 रुपयाला. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट सेकंड मध्ये सांगितलेलं आहे ओनली 50% डेटर्स कुड पे देअर ड्यूज इन फुल अँड फायनल इन फुल अँड रिमेनिंग टर्न आउट ॲज बॅड. ही ऍडजस्टमेंट खूप जणांना कन्फ्यूज करते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे सर्वात पहिले चेक करा की आपल्याजवळ जेवढेही डेटर्स होते त्या ओव्हरऑल डेटर्स पैकी 50% डेटर्स 50% जे डेटर्स आहेत ते डेटर्स बॅड डेट्स झालेत आणि फक्त 50%च पैसे दिलेत. आता चेक करा की आपल्याला डेटर्स किती रुपये देणं बाकी होते. आपल्याला डेटर्स देणं बाकी होते 20,000. मग त्यांच्याकडून 50% आले म्हणजे फक्त किती रुपये आले 10,000 आणि बाकीचे जे आहेत ते बुडाले. आणखी एक गोष्ट की डिझोल्युशन मध्ये जर एका ठिकाणी तुम्हाला लॉस झालं ओके तर ते लॉस रेकॉर्ड करत बसायचं नाही का. कारण व्यवसाय जर पुढे कंटिन्यू राहणार असेल तर त्याची नोंद होते. आता जसं ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये
हेच 10,000चं ॲसेटचं जर नुकसान झालं तर मग आपण काय करता की 10,000 रुपये रिव्हॅल्युएशनच्या डी आर साईडला लिहिता लॉस झाला म्हणून. का? कारण व्यवसाय कंटिन्यू राहणार आहे. इथं व्यवसाय कंटिन्यू राहणार नाही, व्यवसाय बंद पडलं आहे त्याच्यामध्ये सेटल करून टाकायचं असतं. मग ओव्हरऑल डेटर्स जे विकला 20,000चे डेटर्स तुम्ही कितीला विकला? फक्त 10,000 रुपयाला. चला बेरीज करा आणि मला सांगा टोटल ॲसेट्स किती रुपयाचे रिअलाइज झाले? 38,000. 38,000. दुसरी पोस्टिंग बँक अकाउंट DR. बँक अकाउंट डीआरला इथे लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. अडतीस हजार टू रिअलायझेशन अकाउंट 38,000. शाबाश. नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्रँक भाई असं कोणतरी आहे, चॅनलला सबस्क्राईब केलंय, थँक्यू सो मच. ओके. एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन 2380. भिषा, रिअलायझेशन एक्सपेन्सला दुसरं नाव काय? Resolution expenses. हा, resolution expenses. अरे भाई झोपलास की जागेस? झोप नकोस. झोपतो नाही sir. आठवणच चालू. आठवणा गेलं होतं. पेपर ज्या दिवशी असं 3 तासाचा पेपर झालं, पेपर देऊन आल्यानंतर असं अभ्यास करायची इच्छा होणार नाही. होय सर, आज तर झालंय मला तर. बसून बसून मुंग्यावर निघतात. बसून बसून मुंगे ओलायले ती पायाला. तर यायचे गणित पण आलं नाही दोन्ही. मुंग्यामुळं की अभ्यास न केल्यामुळं? अभ्यास केला पण ते आठवणार नाही. काय करावं? अरे पुस्तकीतले गणित फक्त इलुस्ट्रेशन्स येणार आहेत म्हणून सांगितलं होतं, त्याच्यावरून पण पुन्हा आणखी असं म्हणलं तर कसं होईल? आता आता पुस्तकीच्या बाहेर. थोड्या फॉर्मेशन गणित दिले सगळे. अच्छा, 2380. 23,080 झालं होतं मजाक मजाक मध्ये. हा चला डन, 2380 झालं. पहिला पेपर होता म्हणून तसं वाटते, दुसऱ्या पेपरला ओके नॉर्मल होऊन जाते, काही टेन्शन नाही. तुमच्यावर बर्डन आहे राहिलं, लई जण टेन्शन घेऊन आले समोर जाऊन कसं होते काय होते, इंग्लिशच्या पेपरचं टेन्शन. हा. अननेसेसरीली उग्ग पुरं टेन्शन घेत राहते, इंग्लिशचं कसं होते, मराठीचं हिंदीचं कसं होते. अरे होऊन होऊन काय होणार आहे, पेपर तर आहे. 10 मार्क इकडे तिकडे. गार्डिंग लिहायचं असं कोणी राही ना. चला चौथ्या ऍडजस्टमेंट कडे जाऊयात. चौथी ऍडजस्टमेंट म्हणजे संपलं गणितच पुरं हे झालेलं आहे की ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट अँड पार्टनरशिप फर्म कुड रिकवर्ड. आता जेव्हा सर्व भागीदार इन्सॉल्वंट होतात तेव्हा गणितामध्ये कुठं ना कुठं ऍडजस्टमेंटमध्ये ही लाईन खूप मॅटर करत असते. ऑल पार्टनर बिकम इन्सॉल्वंट हे दिसलं की समजून घ्यायचं ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं गणित आहे. कोणाकडून किती वसूल केले बघा. 1,000 रुपये फ्रॉम धनश्रीज इस्टेट, 1,000 धनश्रीकडून वसूल केले. राजश्रीकडून 9,500 आणि जयश्री नावाच्या पार्टनर कडून वसूल केले 4,495. व्यवस्थित चेक करा, 4,495 रुपये वसूल केले. ओके. आता हे वसूल केल्यानंतर अक्षय जर्नल एंट्री काय होते ह्या तिघांच्या ट्रान्झॅक्शनची? आपल्या व्यवसायात पैसे आलेत म्हणजे बँक अकाउंट कोणत्या साईडला आहे? राईट, बँक अकाउंट DR टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट CR. ओके, चला बँक अकाउंटला लिहून टाकूयात. सर्वात पहिले या राजश्री, जयश्री अँड धनश्री. कॅपिटल अकाउंट शॉर्ट मध्ये लिहिलो. भाई काय बी करा, कितीही पेपर वगैरे कसे बी होऊ दे, काय बी होऊ दे. अरे भाई ते कॉमेडी जे आज बर्थडे नाही, उगाच
बघ सगळेजण हॅपी बर्थडे म्हणायचे तुझं कमेंट बघून. टाइम आहे त्याला. ओके. हा. आणि नकला वगैरे मारू नका. तेवढं एक चांगलं काम करा झालं. नसता मग WPC वगैरे बसली तर सगळंच वाया जाते, खड्ड्यामध्ये जाते. राजश्री, जयश्री आणि धनश्री लिहून टाका किती किती आहेत. 1,000, 9,500, 4,495. भिसे टोटल किती येऊ लागली हा सर. रिकव्हरीची टोटल? रिकव्हरीची टोटल 14,955. 14,955. हो. राईट. 1,000, 9,500, 4,495. त्या ह्या विषयाचं नाव ऐकलास की तू? कोणत्या? वस्त्रशास्त्र. कोणत्याही सांगलं ना सर. ऑफलाईन मध्ये. हा, मला एक मुलगा फोन केला होता, सर वस्त्रशास्त्राचे नोट्स द्या म्हणून. बाई मी हँग झालो एकदम. हे कोणता विषय आहे काय नाही. आता त्याला म्हणलं सेंड करतो, थांब आहे ते एका मुलाकडे म्हणलो मी. बाई ते पॉप्युलर आता माझ्याकडे एकदम असेल तर ते नोट्स वस्त्रशास्त्राचे. तुझ्या कपड्याचे फोटो काढून पाठवते ना. डन. बाई ऍट दिस मोमेंट सगळे ऍडजस्टमेंट झालेत आणि बॅलन्स शीट मधले पण पोस्टिंग झालेत. आता बस अकाउंट क्लोज करायचं काम आहे आणि पोस्टिंग करायचं आहे. चला या सर्वात पहिले रिअलायझेशन अकाउंट करा बेरीज. रिअलायझेशन अकाउंटची बेरीज किती आली? इयरची 1,34,680. 1,34,680. मग आता रिअलायझेशन प्रॉफिट येईल, सॉरी लॉस येईल, लॉस. बाय रिअलायझेशन लॉस. भाई शॉर्ट मध्ये लिहिलेला हा. 1,34,680 मधून मायनस करा 40,000 रुपये. 94,680. 94,780. राईट राईट राईट. आता भाग द्या किती किती येईल. भागिले 8,47,340. 47,340. जयश्रीला 28,404. धनश्री 18,936. 18,936. राईट डन. टाकून टाका DR साईडला. तर आता कधी पण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झाल्यानंतर लगेचच्या लगेच क्लोज करू शकता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पेंडिंग वर टाकू शकता. विषय कसं करायचं, लगेच क्लोज करूत का पेंडिंग वर टाकूत?
ट्रेंडिंग वर टाकू सर. कस का रे? असं पण चालते तसं पण चालते सर. असं पण चालते की ह्याला असंच ठेवतो अगोदर. हो. अगोदर बँक अकाउंट क्लोज करून घेऊन लॅबिलिटीजचा रेशो फाइंड आउट करून घेऊ. ओके, लगेच केलं तरी जमते, करून टाकू का नसतं उगा साईड बाय साईड कशाला उगा. हा चल हो सर. बघा किती उरले. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची धनश्रीची डीआर बाजू जास्त आहे. डीआर बाजू किती उरली तिची? 18 आणि 7 26, 26,936. धनश्रीचा खर्च आहे 26,936. मधून तिचं उत्पन्न मायनस करा. किती रुपये धनश्री आपल्या व्यवसायाचं नुकसान केली सांगा. 8,436. भिषा तू काय सांगलास? मी मायनस करून सांगू सर. एक सेकंड हा, मी मे बी चुकीचे अमाऊंट दिलं का बघतो. कारण रिकव्हरी मला असं वाटलं की मी चुकीचे ट्रान्सफर केलो. एक वेळेस चेक करू कोणाकडून किती किती रिकव्हरी आली काय नाही त्या. नुसतं माझ्यामुळे सगळेजण लाईन लावून खड्ड्यामध्ये जायचे. मला हे सांग की राजेश्री कडून आपण किती रुपये वसूल केला? राजश्री का धनश्री? राजेश्री कडून आपण वसूल केला 4,495. धनश्री कडून फक्त हो. 1,000 वसूल केला, राईट? हा. आणि जयश्री कडून राजेश्री कडून किती केला एक वेळेस चेक कर बरं. 9,500. हा 9,500. 4,450 असं आहे, उलट झालं होतं. इथं सुद्धा एक वेळेस चेक करूयात हा. यार ज्यांच्यामुळं माझं बघून हे केलं त्यांना त्यांच्यासाठी सॉरी यार. हा आता सांग. बाय डेफिशियन्सी अकाउंट 8,436. 436. राईट, 8,436. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जयश्री. जयश्रीची सुद्धा मला असं वाटतं की पेक्षा डीआर बाजूच जास्त उरली का सीआर बाजू उरली? हो सर. क्लिअर बाजू 40,404. 40,404. आणि सीआर बाजू तिची किती आहे? क्लिअर बाजू 31,495. 8,909. डेफिशियन्सी 8,909. तुझं एवढं चालेल की हो सर. राहिलं त्याच्यानंतर राजेश्री 47,340 प्लस 20 57,67. हे तिघे मिळून व्यवसायाचे एवढं नुकसान केलेत. 67,340 29,500. शिल्लक किती राहिले पिसे? 37,840. हो सर. 37,840. आता याचे पोस्टिंग तिघांचे याचे पोस्टिंग कुठे जातात? डेफिशियन्सीच्या डीआर ला जातात का सीआर? क्लिअरला. कस का डीआर ला? कस का म्हणजे जरा त्यांनी नुकसान केले ना. व्यवसायाचे एवढं रुपये त्यांनी नुकसान केलेत. हा. राजश्री कॅपिटल अकाउंट
हे गेलं डेफिशियन्सीच्या DR साईड. चला आता कॅश अकाउंट्स मध्ये किती रुपये आहेत चेक करा आपल्याजवळ. कमेंट वाल्यांना आन्सर सांगू द्या भिसे आणि है ना, कमेंट सेक्शन वाल्यांना विचारूयात. मला फक्त एवढं सांगा पब्लिक, जेवढे स्टुडंट्स युट्यूबवर लाईव्ह आहेत ॲट दिस मोमेंट, की किती रुपये आपल्याजवळ शिल्लक आहेत ॲट दिस मोमेंट. कृष्णाली, एवढा हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आजच्या पेपरचे ॲडजस्टमेंट ज्याही स्टुडंटला जे येणार नाही विचारतो, लगेच सांगून टाकतो. ओके, फक्त एवढा एक प्रॉब्लेम मध्ये झाला, शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. 29,200, 38,000, 500. बँक अकाउंट DR ची टोटल बघा, 82,195 येईल. सौरभ, हा प्रॉब्लेमचे जे फोटो आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेला आहे बेटा. ओके, आपल्या क्लासचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेमचा फोटो टाकलेला आहे. 82,150 मधून मायनस करा 2380, किती रुपये शिल्लक राहिले चेक करा. दिसा किती रुपये राहिलेत? 19,815. 19,815. 82,195. $19,815. ओके, चला आता हे 19,815ला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं लॅबिलिटीज पेडचा रेशो ना. चला, आउटसाइडर लॅबिलिटीजचा रेशो काय येईल? जेवढे स्टुडंट्स युट्यूबवर लाईव्ह आहेत सांगण्याचा प्रयत्न करा, मग आपल्याला सांगतील भिसे आणि अक्षय आन्सर किती किती येते. 54,000, 36,000 आणि 45,000. लॅबिलिटीज पेडचा रेशो किती येईल? संक्षिप्त रूप देणे. 54, 36, 45. 6,4,5. किती किती म्हणलास? 6,4,5. 6,4,5. पहिले 0 कट करून टाकू ना. 9च्या पाड्यामध्ये येतात का? हो सर, 9च्या पाड्या. म्हणजे क्रेडिटर्स 9 सख्ख 54, 9 चौक 36, 9 5 45, 6,4,5. 5,3,4 येत नाही, 6,4,5 येते. 6,4,5 इथं ऑलरेडी आन्सर लिहून होतं, सो मी इथं त्याला हे करून टाकलो अगोदरच पासून कशाला आहे म्हणून. राईट, 6,4,5 पुस्तकीमध्ये ऑलरेडी लिहून होतं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यार प्रज्वल डिस्क्रिप्शन मध्ये आहे, चेक कर, तिथून मिळून जाईल. चला आता 6,4,5 न डिस्ट्रीब्यूट करा 79,850 ला. 6,4,5 किती किती उरले बघा. किंवा सरळ सरळ भागिले 15 करून टाका या आकड्याला, त्याच्यानंतर गुणिले 6, गुणिले 4, गुणिले 5. काढलाच आन्सर विषा? हो सर, झालं. हा अक्षय, क्रेडिटर्स किती आहेत? क्रेडिटर सर 31,926. क्रेडिटर्स बिल्स पेबल बँक लोन. 5,321 आले का सिद्धेश? चेक करतो थांब. हो सर, 5,321 आहे. भागिले 15, 5,321 गुणिले 6 केलास तर 31,926 यायला. 31,926
आणि बिल्स पेबल 21,284. हो सर. बँक ओव्हरड्राफ्ट 26,605. 26,605. ज्यांना ज्यांना हे डोक्याच्या वरून गेले त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो मी की आपल्याजवळ 79,815 रुपये होते शिल्लक, राईट. त्यापैकी आपल्याला क्रेडिटरचा रेशो होता 6,4,5. ह्याच्यानं पेड करावं लागत होतं, म्हणून आपण काय केलं, 6,4,5 ची बेरीज केला, 15 आली. तर आपण केला 79,815 भागिले 15, 5,321 आलं, गुणिले 6 गुणिले 4 गुणिले 5, हे झाला आन्सर. चला आता ह्याची दुसरी पोस्टिंग. क्रेडिटर्सला 31,926 दिला आपण, तर क्रेडिटर्सच्या डीआर साईडला येईल टू बँक अकाउंट. ज्या ज्या वेळेस लायबिलिटीज पेड होते, लायबिलिटीज कमी होते, डीआर साईडला येईल बँक अकाउंट. 31,926 बिल्स पेबल 21,284, बँक ओव्हरड्राफ्ट 26,605. चला आता नेक्स्ट क्रेडिटर्सला आपण देणं बाकी होतं 54,000, आणि त्या 54,000 पैकी त्यांना फक्त दिला 31,926. किती रुपये आपण क्रेडिटर्सचे बुडविला, आपण म्हणजे ह्या 3 पार्टनर्सने? 22,074. ₹22,074. बिल्स पेबलचे किती रुपये बुडविला? 14,716. $14,716. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. पंचेचाळीस मधून 26,605 करा मायनस. 18,395 आले का बघ? हो सर, बरोबर आहे. राईट. हो बरोबर आहे सर. बाय क्रेडिटर्स बाय बिल्स पेबल. क्रेडिटर्स 22,074, बिल्स पेबल 14,716, 18,395. डेफिशियन्सीचे टोटल 55,185. चुकलाली वाटते विषय, चेक कर व्यवस्थित. बरोबर आहे सर, दोन्हीची बी आली सर 55,185. फक्त चुकल्याला वाटलेलं रे. नाही तर तेवढंच आहे रे. पक्का? हो हो. राईट. डेफिशियन्सीचे टोटल बरोबर आलं. गणित बरोबर नसता गणित चुकलं समजून घ्यायचं. $55,185. चला हे होतं आजचं गणित. त्याच्यानंतर आज पेपरला आलेला एक्झाम मधला प्रॉब्लेम.
पांडुरंग ऍड होतो मला लगर. पांडुरंग आणखी एक वेळेस रिक्वेस्ट टाक बेटा, तुझी रिक्वेस्ट येऊन गेली. आज जो पेपरला झालेला गणित होता चेक करा. हा, तर कृष्णाली या पेपर मधलं कोणते ऍडजस्टमेंट तुला अवघड होती? तिसरी ऍडजस्टमेंट काय तर म्हणत होती ना, फायनल अकाउंटची सेकंड ऍडजस्टमेंट. ओके, चला. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इज स्टील रिसिवेबल 1200. फिक्स डिपॉझिटवर आपल्याला 1200 रुपये इंटरेस्ट स्टील येणं बाकी आहे. ओके, सर्वात पहिले चेक करा. आउटस्टँडिंग हा, वर्षभरात तुम्ही किती रुपये डिपॉझिट केलं? 15,000. तर या 15,000ची पोस्टिंग कुठे जाते पिशा? बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाते? असेटला. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहिला आपण फिक्स डिपॉझिट 15,000. ओके, डन. त्याच्यानंतर त्याच गणितामध्ये चेक करा, तुम्हाला क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की या 15,000 वर तुम्हाला किती रुपये इंटरेस्ट स्टील रिसिवेबल आहे. स्टील रिसिवेबलचा अर्थ आहे आउटस्टँडिंग और अक्रूड. आउटस्टँडिंग और अक्रूड म्हणजे येणं बाकी आहे. त्याच्यानंतर आणखी एका ठिकाणी फिक्स डिपॉझिट मेन्शन केलेलं आहे ट्रायल बॅलन्सच्या सीआर साईडला. या 1,000ची पोस्टिंग कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट प्लस सीआर. सीआर साईड. प्रॉफिट लॉसच्या सीआर साईड. तर सपोज हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, सीआर बाजूवर. इंटरेस्ट ऑन एफडी म्हणजे ओव्हरऑल त्या 15,000 वर ड्युरिंग द इयर मध्ये आतापर्यंत आपण 1,000 रुपये रिसिव्ह केला. त्या 15,000 वर 1,000 रुपये इंटरेस्ट आतापर्यंत रिसिव्ह केला आपण. ओके, आता ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला स्टील किती रुपये येणं बाकी आहे? 1,200 येणं बाकी आहे. मग या 1,200ची पहिली पोस्टिंग या 1,500 मध्ये काय होते? 15,000 मध्ये ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. 16,200. 1,200ची दुसरी पोस्टिंग कुठे जाईल? प्रॉफिट प्लस सीआर. प्रॉफिट लॉसच्या सीआर ला का? येणं बाकी आहे ते आपल्यासाठी इन्कम. आणि 1,000 रुपयाचे दोन पोस्टिंग होतात की एकच? एकच होती ते याचे सीआरला झाली. तुझं फायनल अकाउंट पक्का आहे की विषय? हो आहे सर. मग फायनल अकाउंट जसं पक्का आहे तसं बिल ऑफ एक्सचेंज आणि ऍडमिशन कसं का नाही? बिल ऑफ एक्सचेंज डोक्यावरून त्यात ते शिकव चॅप्टर चालू असतो आले नंतर विसरून गेलो ते. चॅप्टर चालू असताना सुट्ट्या मारला होतास, लई दिवस आला नव्हतास. नाही सर, बिल ऑफ एक्सचेंज आले सर, इश्यू ऑफ शेअर्सला आलो ना. कमेंट सेक्शन मध्ये एक जण म्हणाले की सर ओसीएम एसपी आणि इकॉनॉमिक्स चे क्वेश्चन्स मेन क्वेश्चन्स घ्या जे मोठे आहेत ते, बाकी एक्झाम हॉलमध्ये ऑब्जेक्टिव्ह होऊन जातात म्हणून फक्त मेन मोठे मोठे क्वेश्चन्स घ्या. मेन मोठे मोठे क्वेश्चन्स आता येणार आहेत स्ट्रीम या वीकमध्ये, आणि इंग्लिशची एक्झाम झाल्यानंतर मोठे मोठे क्वेश्चन्सची स्ट्रीम आहे. ओके, पण ऑब्जेक्टिव्ह करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि असंही करू नका की समजा कॉलेजमध्ये फुटतीलच असं नाही. मी म्हणलो म्हणजे काही काही ठिकाणी कडक सुद्धा सर राहिले, येऊन बसले तुमच्या बेंचच्या बाजूला, तर मग अवघड आहे. आणि कधी कधी असं होतंय की ज्यांचे नंबर समोरच्या बेंचवर येतात पहिल्या रो मध्ये, त्यांना लय अवघड होऊन जाते का, म्हणजे त्यांना नकलाच मारायला जमणार. कारण त्यांच्या मागे वर्ग धिंगाणा करत राहते पण सर त्यांच्या आजूबाजूलाच बसत राहते.
त्यांना काहीच करायला जमणार. समजा तुमच्यावर अशी वेळ आली की तुमचा जर नंबर एकदम पहिल्याच बेंचवर आला तर मग अवघड आहे. चला आज आपण ऑल पार्टनर इन्शुरन्सचं गणित सॉल्व्ह केला. उद्या हा पेपर पूर्ण चेक करूयात, कुठं कुठं काय काय आहेत काय काय नाहीत, गणित कशा पद्धतीने करायचं ते मग बाकी आपण डिस्कशन करूया. ओके, थँक्यू सो मच जेवढे स्टुडंट एवढ्या लेट नाईट्स पर्यंत सुद्धा जॉईन होते. बेस्ट ऑफ लक. एक ग्रुपमध्ये गणित टाकू की विषय करतोस की प्रॅक्टिस होमवर्क. हो पाठवा सर. लगेच फोटो सेंड करतोस की करू द्या. लगेच पाठवतो. अवघड टाकू की सोपं. आता माझ्या कॅपॅसिटी नुसार पाठवते, तुम्हाला तर कळते. एक छोटीशी प्रिंट मिस्टेक पाठवतो, रात्रभर डोकं खाजत बसशील टोटली येणार गेली म्हणून. तसं करू का सेंड? आहे का नाही तसं? ठीक आहे, एक सोपं गणित बऱ्यापैकी एक गणित पाठवतो. ऑल पार्टनर इन्शुरन्सच पाठवतो. व्यवस्थित प्रॅक्टिस करून हे कर. हा डन. चलो गाईस, आजचं सेशन आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. डन. चल.